कर्जमाफी करायला सरकार नव्हतं तुमच्या दारात आलं. कर्ज घ्यायला कर्ज काढून तुम्ही बाया नाचवले आणि कर्जमाफी करा. तुम्ही फास घ्या आणि मरून जावा. कर्जमाफी करण्यासाठी भीक मागतायत. हा भिकार चोट आहे अजितदादा पवारांचा कार्यकर्ता. याच्या नेत्याला प्रश्न विचारला म्हणून याला राग आला आणि हा शेतकऱ्यांना म्हणायला लागला बाया नाचवतो. अरे दलिंदर बांडगुळा, जन्मदात्या बापाला विसरून नेत्याला बाप म्हणायला लागला तू. आम्ही काही म्हणलं का? तुझा नेता कुठे कुठे बाया नाचवतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. तेव्हा आम्ही काही बोललोत का? शेतकऱ्यावरती सुलतानी आसमानी संकट कोसळल्यानंतर कर्जमाफीची मागणी केली. तुझ्या बापाच्या खिशातून द्यायचंय का? तुझा नेता जेव्हा 70,000 कोटीचा घोटाळा करतो आणि तो राजरोसपणे हिंडतो काही न केल्यागत आव्हानात, तेव्हा या सामान्य जनतेने काय म्हणलंय का? शेतकऱ्यांनी काय म्हणलंय का? तेव्हा कुठे तू मूग गिळून गप बसला होतास? अरे सुधरा रे. नेत्याला बाप म्हणत असताना ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला, जो बाप तुमच्या शेतामध्ये राबून अख्ख्या जगाच्या पोटाची भूक भागवतोय, त्याच्या कष्टाकडे बघा रे. काही नाही मागितलं तरी कर्जमाफी मागितली. कर्जमाफीच्या ऐवजी कर्जमुक्ती द्या आणि तेही नाही जमत ना तर आमच्या पिकांना हमी भाव द्या. विक्री व्यवस्था उभी करा. एक सरकार म्हणून ते तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यावरती बोललं की हे जे भिकारचोट नेत्यांनी पाळलेली बांडगुळ आहेत, हे जे कार्यकर्ते आहेत, हे कायमस्वरूपी शेतकऱ्यांचा अपमान करणार आणि आम्ही सहन करणार. अरे भाकरच खातो ना का गू खातोस तू नेत्याचा? एवढा अभद्र बोलताना, अरे माझ्याकडे खूप शिव्या आहेत तुझ्यासाठी पण मी देऊ शकत नाही कारण माझ्या सभ्यतेच्या काहीतरी सीमा आहेत. ज्यावेळेस तुझा बाप प्रत्येक ठिकाणी घोटाळा करतो, जनतेच्या पैशावरती दल्ला मानून तुझ्या बारामतीमध्ये काय काय इन्व्हेस्ट करतो, तेव्हा आम्ही काही बोललोत का? तुझ्या बापाची प्रत्येक वेळेस कर्जमाफी होते. प्रत्येक ठिकाणामधून राजरोसपणे चोरी करून सावासारखा निघतो, कोणता गुन्हा दाखल होत नाही, तेव्हा आम्ही काही बोललोत का? अरे सुधरा रे भिकारचोटांनो. नेत्याला बाप म्हणायच्या आधी स्वतःच्या शेतकरी बापाचे कष्ट बघा, त्याच्या अंगावरची मळकी कपडे बघा. दलिंदरा, कर्जमाफी नाही कर्जमुक्ती पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव पाहिजे. तो दिल्यानंतर तुझा जो नेत्यारूपी बाप आहे ना, त्याला कर्ज द्यायची ताकद पण आमचा शेतकरी बाप ठेवतो. त्यामुळे सुधर.